आम्ही सर्वजण दादांच्या तपासाची माहिती घेण्यासाठी व आमच्याकडे आलेले जे काही कागद आणि काही गोष्टी होत्या ते देण्यासाठी सीआयडी ऑफिसला आलो होतो। सीआयडीचे प्रमुख रामाजन साहेब त्या ठिकाणी होते आणि पाटील नावाचे एसपी तिथं होते। आम्ही बोलत असताना काही गोष्टी मांडत असताना एक तर उडवाउडवीची उत्तरं ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। रामाजन साहेब शांत होते, पण पाटील हे जे अधिकारी आहेत अतिशय उडवाउडवीची उत्तर। त्याच्यामध्ये काय, हा आमच्या तपासाचा भाग नाही। आम्ही म्हणालो की विके सिंगली राज्य सरकारचं एक टेंडर जे अजितदादांनी मुद्दामून पुढाकार घेऊन त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते आणि त्याच्यामध्ये एक कुठेतरी लाईन होती की ज्या कंपनीचं विमान एखादा ऍक्सिडेंट झाला असेल त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा नाही, असं एक मोठं टेंडर तिथं काढण्यात आलं होतं। दादांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि मग विके सिंग मंत्रालयात जाऊन भांडून त्यांनी ते जे टेंडर आहे ते कॅन्सल रद्द करून घेतलं आणि त्याच्यातून त्याचा आता मस्तपैकी धंदा सुरू आहे। मग आम्ही त्यांना विचारलं ते टेंडर का कॅन्सल करण्यात आलं, त्याच्या मागे कुठेतरी सरकारचे लोक या व्यक्तीच्या मागे आहेत का, असे काही मुद्दे तिथं मांडले। त्याच्याच बरोबर आम्ही त्यांना काही प्रश्न केले। त्यांनी म्हणले आम्ही खूप खोलात गेलोय। म्हणजे काय खोलात गेलोय, काही 5 प्रश्न आम्ही तिथं केले, उत्तरं पण चुकीची उत्तरं दिली। म्हणजे जसं काय अल्कोहोल टेस्ट करत असताना त्या पायलटची अल्कोहोल टेस्ट ही ऑफिसमध्ये झाली का कुठं झाली, त्यांनी सांगितलं ऑफिसमध्ये झाली। खरं तर ती ऑफिसमध्ये झाली नव्हती, ती विमानाच्या आत तिथं कॉकपिट मध्ये झाली होती। मग आता तुम्हाला बेसिक प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही चुकीची उत्तर देत असाल तर मग आतापर्यंत तुम्ही काय लोणचं गेलंय का या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत? कारण का अशा पद्धतीने उडवाउडवीची उत्तरं जर सीआयडी कडनं दिली जात असतील तर आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। मुद्दामून विके सिंगला वाचवलं जाते, मुद्दामून अजितदादाचं तपासाचं प्रकरण हे दाबलं जाते। अजितदादांना न्याय कसा दिला जाणार नाही याचा पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्न हा सरकारमधून मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून तिथं केला जातोय, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे। आम्ही म्हणालो खरात प्रकारांचं आपलं काय करत आहात, ते म्हणाले खरात प्रकरण हे आम्ही बघत नाही, पण एसआयडी ला आम्ही तुमचं पत्र दिलेलं आहे, एसआयडी या बाबतीत तपास करते। मग सीआयडी ला काम कशासाठी दिले, का नुसतं बसण्यासाठी दिले, का इथं गोट्या खेळण्यासाठी दिलेला आहे? त्यामुळे कुठं ना कुठंतरी इथं सरकारवर दबाव आहे। आता तुम्ही काही प्रकरणात उदाहरणं घ्या, जेव्हा म्हणजे आता पालघर साधू हत्याकांड प्रकरण बघितलं, त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं। त्याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये तपास पूर्ण झाला, चार्जशीट दाखल झाली। त्यानंतर खैरलांजी हत्याकांड 2006 मध्ये काही आठवड्यात तपास पूर्ण झाला, चार्जशीट करण्यात आली। मग अजितदादांच्या बाबतीत 4 महिने तुम्ही काय करत आहात? या सीआयडी वर आजच्या सरकारचं एक प्रेशर आहे, होम मंत्रालयाचं प्रेशर आहे, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे। नाही, मला ज्या लोकांना असं वाटतंय त्यांना एवढं सांगायचंय की हे तुम्ही चित्र बघा, हा जो शॉल आहे, ज्यांना माहिती आहे, ज्यांना कळेल त्यांना कळणार आहे। या ज्या लोकांनी ही शॉल घातलेली आहे त्यांना मला सगळ्यांना सांगायचंय, या शॉली सकट तुमचे फोटो माझ्याकडे आहेत आणि हे व्हिडिओ आणि फोटो कधी ना कधीतरी मी बाहेर काढणार आहेत। त्यामुळे या शॉलीच्या मागे जे रहस्य आहे बऱ्याच मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की हे विषय आजपर्यंत सगळ्याच गोष्टीचं कुठं राजकारण होऊ नये या भूमिकेतून आम्ही ह्याला हात लावलेला नाही। त्यामुळे आम्ही जो आरटीआय करत आहोत त्या आरटीआयला सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे, तो आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे। आणि मला असं वाटतं सीआयडी कडनं काही अपेक्षा करून चालणार नाही। तो जो पाटील कोण अधिकारी आहे उर्मट पद्धतीने त्या ठिकाणी बोलतो, त्याच्यामध्ये आम्ही त्याला सांगितलं की हे विषय तुम्ही बघितले का? ते म्हणाले नाही, सीआयडी याच्यात जाऊ शकत नाही। आम्ही त्यांना काय म्हणलो की अहो तुम्ही म्हणताय की एआयबीचा फायनल रिपोर्ट साठी आम्ही थांबणार आहे। अरे एआयबीचा फायनल रिपोर्ट आजपर्यंत कुठला झालेला नाही। 2023चा जो ऍक्सिडेंट VSRच्या विमानाचा मुंबईत झाला, अजूनपर्यंत त्याचा फायनल रिपोर्ट नाही आला। 3 वर्ष झाली तरी मग आम्ही अजितदादांसाठी काय 3 वर्ष इथं माशा मारत बसायच्या? त्यासाठी आम्हीच काहीच करायचं नाही। तेव्हा पाटील म्हणाला आम्हाला काय घेणं देणं नाही, रिपोर्ट कधी येतो। अरे म्हणजे काय, त्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करता येत नाही का? एआयबी झोपले का नाही हे तुम्हाला बघता येत नाही का? केंद्र सरकारशी बोला, चर्चा करा। त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप चॅट काय घेतले, व्हॉट्सअप चॅट मध्ये काय आले हे लोकांना त्या ठिकाणी सांगा। पण काय झालं, या सरकारच्या काळामध्ये कुठेतरी हा वाघ आहे, फक्त दात काढून घेतलेत
आणि जसं कुत्र्याला आपण लगाम लावतो ना, या सगळ्या विभागाला तिथं लगाम लावलं या नेत्यांकडनं, आणि नेते मित्राला वापरतायत, वाचवतायत. 210 कोटी रुपये VK सिंगला त्याच्या VSR कंपनीला देण्यात आले. आता तुम्ही बघा, मोदी साहेबांनी सांगून सुद्धा तिची बिलं कशी निघतात बघा. मोदी साहेब एका बाजूला सांगतात पैसेच नाहीत आमच्याकडे, आणि VK सिंगचे आता कसे पैसे निघतात बघा पुढच्या महिन्यामध्ये. भाजपच्या विरोधात आलं तर आमची साथ आहेच ना, पण भाजपला सोडून या ना. ठीक आहे, भाजप बरोबर राहण्यानंतर कदाचित काही कॉन्ट्रॅक्ट आपल्या जवळच्या लोकांना तुम्हाला देता येतात. पोलीस काही प्रमाणात ऐकतं, काही लोक सलाम ठोकतात, कुठेतरी आपलं थोडं चालल्यासारखं वाटतं, पुढे मागे 5-6 गाड्या आपल्या असतात. याच्या पलीकडे जाऊन कुठंच काय नसतं. हे जे काय आहे स्वप्न, हे फक्त नाही तर हनीमून फक्त 4-5 महिने टिकतं. त्यानंतर शेवटी वास्तव समोर येतं आणि चटके लागायला लागतात. तेव्हा कुठेतरी कळतं की भाजप कशा पद्धतीचा तिथं बिहारमध्ये नितीश कुमारला सोडलं नाही, म्हणजे खासदारकी दिली आणि गप केलं, आणि त्यांच्या मुलाला तिथं आरोग्य मंत्री केलं, ज्याला खरंच आरोग्याची स्वतःला जरूरत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा अख्खा पक्ष संपवला. तसं तिथं हरियाणामध्ये झालेलं आहे. आता सगळीकडे तसं झालं तर महाराष्ट्रात व्हायला काय वेळ लागणार आहे तिथे. दोन्ही पक्षाचं होतं, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं पण होतं आणि दादांच्या पक्षाचं पण. हे लढतात म्हणजे लढण्याचा प्रयत्न करतात, कुठे ना कुठेतरी हातपाय मारतात. पण दादांच्या बाबतीत काय झालंय की काही प्रमुख नेते हे अंतर्गत भांडत असल्यामुळे ते स्वतः मुद्दामून, त्यांचं ऐकलं जात नाही म्हणून मुद्दामून अजितदादांच्या पक्षाला त्यांचे आतले 2-3 नेते हे खोकळं करत चाललेत, असं माझं मत आहे.